नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बिस्किटांपेक्षा खूपच जास्त खुसखुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे अर्धा किलोच्या प्रमाणात मैद्याची शंकरपाळी कशी करायची हे पाहणार आहोत। गौरी गणपती म्हटलं की धावपळीचे आणि धामधुमीचे दिवस आणि खूप साऱ्या पदार्थांच्या मेजवानीचे दिवस, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात। पण हे पदार्थ आपण रोज काही करत नाही आणि कधीतरी करायला घेतो आणि कधीमध्ये त्याचं प्रमाण विसरतं। त्यातलाच हा पदार्थ शंकरपाळे। हे शंकरपाळे बनवत असताना काही खास टिपची गरज तर असतेच, त्यासोबतच सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे परफेक्ट प्रमाण। तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर सर्वात अगोदर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात हा मैदा घेतलेला आहे। आता हा सर्व मैदा या कपाने मी मोजून घेतलेला आहे आणि जे काही साहित्य घेणार आहोत ते आपण याच कपाने घेणार आहोत। आता जे काही साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही इथे एखादा कप किंवा भांड किंवा एखादी वाटी देखील इथे सेट करू शकता आणि त्याच वाटीने किंवा भांड्याने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये आपण जेव्हा गोडाचा पदार्थ बनवतो ना, शक्यतो त्यामध्ये आपण काय करतो, थोडासा मिठाचा वापर करतो। तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप इथे मी साजूक तूप कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। आता या साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे डालडा तूप देखील इथे वापरू शकता किंवा तुम्ही अगदी तेलाचं मोहन देखील इथे तुम्ही देऊ शकता। पण काय करायचं आहे, मोहन देताना तूप कडकडीत म्हणजे हे या तुपातून दूर निघेपर्यंत कडकडीत हे तूप मस्त असं गरम करून घ्यायचं। आता हे तूप सध्या गरम आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे, चमच्याच्या सहाय्याने तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हलकसं गार झाल्यानंतर हातानेच हे तूप या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ही शंकरपाळी बनवताना तुपाचं म्हणजेच मोहनाचं प्रमाण देखील परफेक्ट असायला हवं। जर तुपाचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, शंकरपाळी कडक बनतात आणि तुपाचं जर प्रमाण जास्त झालं तर जेव्हा आपण शंकरपाळी तळायला घेतो तेव्हा काय होतं, ही शंकरपाळी तेलामध्ये विरघळतात। त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला इथे मोहनाचं प्रमाण देखील परफेक्ट ठेवायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लावून घेतल्यानंतर या पिठाची अशी मूठ वळून पाहायची। अशी मूठ वळली की समजायचं की आपलं इथे मोहनाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। नंतर सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे। आता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि नंतर सारख्याच कपाने अर्धा कप एवढं दूध घ्यायचं आहे। आता आपल्याला हे दोनही जिन्नस गरम करून घ्यायचे आहे, म्हणजेच या दुधामध्ये ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। मध्यम आचेवर हे दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, पण हे दूध गरम करताना काय करायचं आहे, एका चमच्याच्या सहाय्याने ही साखर हलवत या दुधामध्ये पूर्णतः विरघळून घ्यायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे दूध हलकसं कोमट करून घ्यायचं। हे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण हलकसं कोमट आहे। हे कोमट असतानाच यामध्ये मी थोडं थोडं करून या पिठामध्ये टाकलेलं आहे। हे आता लक्षात ठेवा, हे मिश्रण आपल्याला एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करूनच या पिठामध्ये चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे उरलेलं मिश्रण देखील या पिठामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि नंतर हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून झाल्यानंतर या पिठाचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पीठ पातळ होता कामा नये। आपण इथे साहित्याचं प्रमाण देखील अचूक घेतलेलं आहे। अचूक प्रमाण असलं तर कोणता पदार्थ हे अजिबात बिघडत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, कोणताही पदार्थ बनवताना साहित्याचं देखील प्रमाण अचूक असायला हवं। तर आता हे पीठ मी हाताच्या सहाय्याने एकजीव करून घेणार आहे आणि याचा एक मस्त असा गोळा मळून घेणार आहे। आता हे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे कडक असा गोळा तयार झालेला आहे। शक्यतो शंकरपाळी बनवताना असा कडकच गोळा ठेवायचा, जेणेकरून काय होतं, आपल्या शंकरपाळीला खूप सारी अशी लेयर्स पडण्यास मदत होते। हे पीठ अजिबात पातळ असं मळून घ्यायचं नाही। तर पहा, इथे आपलं शंकरपाळीचं पीठ तयार झालेलं आहे। हे घट्ट झालेलं पीठ पाटा किंवा वरवंट्यावर चिचून घ्यायचं आहे। जर तुमच्या घरी पाटा असेल तर तुम्ही हे नक्कीच चिचून घ्या, त्यामुळे हे पीठ मस्त असं सॉफ्ट होतं। आता इथे मी घरातलाच खलबत्ता घेतलेला आहे, याने हे पीठ मस्त असं चिचून घेणार आहे। त्यामुळे काय होतं, हे पीठ सॉफ्ट होण्यास मदत होते आणि शंकरपाळीला खूप मस्त अशी लेयर्स येण्यास मदत होते। तर पहा, अशा पद्धतीने हे पीठ मी चिचून घेतल्यानंतर पुन्हा याचा गोळा मस्त असा मळून घ्या। जेवढं तुम्ही हे पीठ घट्ट ठेवताल तेवढीच तुमची शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होईल। तर पहा, आता याच पिठातला थोडासा मोठ्या आकाराचा गोळा मी घेतलेला आहे आणि या पाट्यावर मस्त अशी याची थोड्या मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटताना तुम्ही पाहिलेलं आहे, या चपातीला साईडने सगळीकडून क्रॅक्स आलेले आहेत, त्यामुळे इथे घाबरायचं नाही। आता काय करायचं, ही चपाती थोड्याशा जाड आकाराची ही लाटून घ्यायची।
शक्यतो हे शंकरपाळीचं पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, हे पीठ घट्ट असल्यामुळे या पिठाला अशा पद्धतीने क्रॅक्स पडतात। तर पहा, अशा पद्धतीने या पिठाची मी अशी मोठ्या आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे आणि या चपातीची मी थोडीशी जाडच ठेवलेली आहे। ही चपाती लाटताना आपल्याला ही चपाती उचलायची नाही। ही चपाती न उचलता आपल्याला फक्त पोळपाट फिरवत ही चपाती गोल आकाराची लाटून घ्यायची आहे। तर पहा, अशा प्रकारे मी मध्यम आकाराची आणि थोड्याशा जाडसर आकाराचीच ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता साईडचे जे क्रॅक्स चपातीला पडलेले आहेत ते अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या आकाराची शंकरपाळी बनवायची आहे त्या आकाराची शंकरपाळी चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे। तो काय करायचा आहे, चपातीची जाडी थोडीशी जाडच ठेवायची आहे, म्हणजे हिचा आकार थोडासा जाडच ठेवायचा आहे। जर तुम्ही याची जाडी थोडीशी लहान ठेवली तर काय होतं, या शंकरपाळ्या थोड्याशा कडक होतात। तर काय करायचं आहे, तुम्ही जर थोडीशी जाडी वाढवली तर या शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यास मदत होते। तर पहा, अशा प्रकारे ही शंकरपाळी कट करून घ्यायची। जर तुम्ही अशा पद्धतीने ही शंकरपाळी जर कट करून घेतली तर सारख्याच आकाराची शंकरपाळी तयार होतात। ही शंकरपाळी बनवण्यास जास्त वेळ देखील लागत नाही आणि जास्त मेहनत देखील लागत नाही। आता या शंकरपाळीची जाडी तुम्ही जवळून पहा आणि ही शंकरपाळी न तळताच हिला खूप जास्त असे लेयर्स पडलेले आहेत। तर चला आता शंकरपाळी आपण लगेचच तळून घेऊयात। आता ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल कडकडीत म्हणजे दूर निघेपर्यंत हे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि ही शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। म्हणजेच ही शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे। त्या शंकरपाळी टाकताना हे तेल हातावर उडू नये त्यासाठी झाऱ्याच्या सहाय्याने ही शंकरपाळी मी तेलामध्ये सोडलेली आहेत। ही शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर ही लगेचच खालीवरती करायची नाही, एखाद्या चमच्याच्या सहाय्याने ही अशा पद्धतीने हलवायची। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तेल जर तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी जर कडकडीत गरम नाही केलं तर ही शंकरपाळी तेलामध्ये गेल्यावर विरघळतात। त्यामुळे काय करायचं, ही शंकरपाळी तेलामध्ये सोडायच्या अगोदर तेलातून धूर निघेपर्यंत हे तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम आचेवर ही शंकरपाळी मस्त अशी खरपूस आणि खुसखुशीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची। यामध्ये ही शंकरपाळी सोडल्यानंतर अगोदरची 1 ते 2 मिनिटे याला झाऱ्या अजिबात लावायचं नाही। जर तुम्ही याला सतत खालीवरती करत राहाल तर काय होईल, ही शंकरपाळी तेलामध्ये गेल्यावर तुटतात। शंकरपाळी मस्त अशी सोनेरी रंगावर अशी तळून घ्यायची। शंकरपाळी तुम्ही पाहू शकता, हिला खूप सारी अशी पदर सुटलेली आहेत आणि मस्त अशी सोनेरी रंगावर ही मी तळून घेतलेली आहेत। आता याच्यापेक्षा जास्त याचा रंग मी बदलू देणार नाही। आता लगेचच ही शंकरपाळी मी तेलाच्या बाहेर काढून घेणार आहे। शंकरपाळी मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि चाळणीच्या खाली एक प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून काय होईल, या शंकरपाळीचं तेल या प्लेटीमध्ये निथळेल। ही शंकरपाळी तुम्ही एकदाच देखील कट करून घेऊ शकता किंवा एक बॅच करून ती तळून देखील घेऊ शकता। आता आपली शेवटची बॅच देखील तळून रेडी झालेली आहे। पहा, खूपच कमी वेळामध्ये बिस्किटांपेक्षा खूपच जास्त खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आपली ही मैद्याची शंकरपाळी तयार झालेली आहेत। साहित्याचं प्रमाण अचूक असलं तर आपला पदार्थ देखील अचूक बनवून तयार होतो। तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।